आज अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती ज्यांनी स्वराज्य आणि सुराज्य घडवलं असा हा जगाचा पोशिंदा राजा शिवछत्रपती यांची जयंती आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं गेली 8 ते 10 वर्ष ही शिवजयंती या ठिकाणी मानखुर्द विभागाच्या वतीनं महाराष्ट्रनगर येथे साजरी केली जाते। यावर्षी कोरोनाचा काळ जर सोडला तर यावर्षीसुद्धा अतिशय भव्यदिव्य स्वरूपात या ठिकाणी सकल मराठा समाजाचे सर्व समाज बांधव एकत्र येऊन ही शिवजयंती साजरी करण्यात आली आणि आजचा हा शिवजयंतीचा उत्सव अतिशय थाटामाटात या ठिकाणी सर्व समाज बांधव करत आहेत। सर्वांना सकल मराठा समाज समितीच्या वतीनं सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर्वांना आव्हान करतो की प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक गल्लीगल्लीमध्ये, प्रत्येक विभागामध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये नव्हे तर प्रत्येक देशामध्ये, जगामध्ये शिवजयंती साजरी व्हावी। जिथे जिथे मराठी माणूस साता समुद्रापार पोचलेला आहे त्या त्या ठिकाणी ही शिवजयंती साजरी व्हावी अशी मी इच्छा बाळगतो। सकल मराठा समाज समिती जवळजवळ 2016पासून या ठिकाणी शिवजयंती महोत्सव हा सण राष्ट्रीय सण म्हणून या ठिकाणी आम्ही साजरा करत आलेलो आहोत आणि त्याची सुरुवात जी मराठ्यांचे 58 मोर्चे ज्यावेळेला ह्या महाराष्ट्रभर निघाले त्यावेळेला या सकल मराठा समाज समितीचा या ठिकाणी उगम झाला आणि त्यानंतर या मानखुर्द महाराष्ट्रनगर आणि त्याचबरोबर परिसरातल्या सर्व महाराष्ट्रनगरमधल्या मानखुर्दमधल्या सर्व मराठा बांधवांना आणि सर्व 18 पगड जातींना एकत्र करून या सकल मराठा समाज या ठिकाणी शिवजयंती उत्सव हा सर्वांना सोबत घेऊन साजरी करत आलेला आहे आणि त्याची सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली आहे। आजही अगदी जोमाने या मानखुर्द महाराष्ट्रनगरमध्ये अति उत्साहात हा सण म्हणून साजरा केला जातो आणि याच्यातून समाजप्रती खूप चांगला असा संदेश समाजामध्ये गेलेला आहे। गल्ली बोळामध्ये आता या ठिकाणी महाराष्ट्रनगरमध्ये मानखुर्दमध्ये शिवजयंती उत्साहात लहान लहान मुलंसुद्धा साजरी करायला लागलेले आहेत। आपण म्हणतो की शिवाजी जन्म होतो शेजारी घरात, त्याला कुठेतरी कलाटणी मिळून आज घराघरामध्ये शिवजयंती साजरी केली जाते आणि हा सकल मराठा समाज सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र सोबत घेऊन एक मोठा भाऊ म्हणून एक भूमिका निभवून चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी एकोपा राखण्याचं काम या समाजाने केलेलं आहे आणि त्याचीच प्रचिती म्हणून हे तुम्ही पाहताय की शिवजयंती हा उत्सव अगदी जोमाने आम्ही साजरा करतो आहे आणि एवढंच सांगेन की छत्रपती चरणी आम्ही नतमस्तक होऊन हा सण यापुढेही असाच वर्षानुवर्ष चालत राहावा आणि महाराजांची सेवा आमच्या हातून घडावी हीच या ठिकाणी आम्ही प्रार्थना करतो आणि थांबतो। जयंती म्हणजे शिवजयंती आमच्या म्हणजे महाराष्ट्रनगरला काय नवीन नाही आहे। गेले 7-8 वर्ष आम्ही पहिले गल्लीबोळातून नंतर समाजाच्या माध्यमातून आम्ही याला मोठं स्वरूप दिलेलं आहे आणि गेले 8-10 वर्ष आली आम्ही शिवजयंती साजरी करतोय। आज महाराष्ट्रनगरमधली सर्व समाजाचे घटक एकत्र घेऊन सकल मराठा समितीमार्फत ही शिवजयंती साजरी केली जाते। आता तुम्ही पहिल्यांदा असं झालं असेल महाराष्ट्रनगरमध्ये आम्ही 2 दिवसाची शिवजयंती म्हणजे पूर्वसंध्येचा कार्यक्रम आम्ही घेतलेला होता आणि आमचं पुढचं तर नियोजन असं आहे की शिवसप्ताह आयोजित करायचा सकल ह्याच्या माध्यमातून। शिवसप्ताहामध्ये तुमचं आरोग्य शिबिर येईल, तुमच्या लहान मुलांना शिक्षणाचं गाईडलाईन असेल, अशा महिलांसाठी उपयोगी कार्यक्रम असतील, महिला उद्योजक घटक असे घडवता येतील हा विचार आम्ही इथून पुढे ठेवलेला आहे की या शिवसप्ताहामध्ये आम्हाला कसं अजून म्हणजे महाराष्ट्रनगरमध्ये त्याच्या शिवजयंतीच्या माध्यमातून कसा जास्तीत जास्त वापर करता येईल लोकांच्या समज उपयोगासाठी याचं आम्ही हे पुढचं ध्येय धोरण या सकल मराठा समाजाच्या माध्यमातून ठेवलेलं आहे आणि यातून पुढे सुद्धा आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमचे समाज बांधव तर आमच्याबरोबर आहेत पण महाराष्ट्रनगरमधल्या प्रत्येक समाज घटकाला एकत्र घेऊन आम्ही सुद्धा त्यांचं मन जिंकायचा प्रयत्न केलेला आहे। कुठलाही दुजाभाव नाही। आयोजक जरी सकल मराठा असला तरी समावेश हा सर्व समाज घटकाचा याचा आम्हाला अभिमान आहे आणि असंच अखंडित चालू राहणार हे आमच्या या सगळ्यांनी आशा व्यक्त करतो आणि सर्वांना शिवजयंतीच्या सर्व शुभेच्छा देतो। धन्यवाद। साधारण 156 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यामध्ये पहिली शिवजयंती साजरी केली आणि ही साजरी करण्यामागे त्यांचं एकच उद्दिष्ट होतं की आपला समाजातील सर्व म्हणजे 18 पगड जातींना घेऊन स्वराज्याचे जशी शिवाजी महाराजांनी जसे स्वराज्य उभं केलं तसंच आपल्या समाजामधील लोक जागृत राहावी आणि समाजामध्ये एकोपा राहावा। आज 156 वर्षानंतरसुद्धा आज आपण शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो। याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपण एक मानखुर्द या ठिकाणी गेले 12 वर्ष सकल मराठा समितीमार्फत आपण जे काही या ठिकाणी उपक्रम राबवतो सर्व 18 पगड जातींना आपण सोबत घेतो आणि या ठिकाणी हे करतो। गेले 2 दिवस
अतिशय चांगल्या प्रकारे समाजोपयोगी इथे कामं झाली. आज व्यसनमुक्तीचं आमचं हे होतं. व्यसनमुक्तीमुळे लोकांना समाजामध्ये एक चांगला संदेश जातो. एक महाराष्ट्राची लोकधारा म्हणून आपण एक प्रोग्राम या ठिकाणी साजरा केला. त्यातून आपल्या महाराष्ट्राची पूर्ण लोककला या ठिकाणी आपण लोकांना दाखवली. आज सकाळपासून आमचं असं नियोजन आहे की आत्ता या ठिकाणी आपली एक भव्य अशी मिरवणूक निघेल. त्या मिरवणुकीत प्रत्येक पूर्ण विभागातील कानाकोपऱ्यामध्ये लोकांना हाच संदेश जाईल की आपण एक राहिलो तर आपण सेफ राहू. आणि हाच छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला संदेश आपल्याला आज लोकांपर्यंत न्यायचा आहे. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.